नमस्कार प्रेक्षकांनो, मी अनघा. माझी आवडती सिरियल ह्या तुमच्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. प्रेक्षकांनो, आज खूप दिवसानंतर व्हिडिओ केलाय. तर ठरलं तर मग या मालिकेचे ट्विस्ट आणि टर्न्स तुम्ही एन्जॉय करता आहात ना? सायलीला काय ढकललंय त्या प्रियाने, बापरे कसला हॉरेबल दाखवला त्यांनी ते सगळं. आणि आता या सगळ्या धुमीमध्ये सायली बिचारी दवाखान्यात ऍडमिट झाली आहे. आपल्या सायलीलाच का दवाखान्यात ऍडमिट करता कोणास ठाऊक. सणासुदीला तर बिचारीला दवाखान्यातच राहावं लागतं नो. आजचा भाग त्यांनी छान दाखवला. अर्जुनची तळमळ वगैरे, म्हणजे तो सीन बघताना मी खूप भावुक झाले होते. तो म्हणत होता सायलीला, म्हणजे दवाखान्यात असं बघून, की सायली तू ये ना परत, माझ्याशी बोला ना मिसेस सायली. म्हणजे त्याला असं वाटत असतं की प्रियामुळे तिला जेलसी होतीये, तर ऍटलिस्ट तसं काही बोलल्यामुळे ती उठेल. म्हणून तो प्रियाबद्दल तिच्याशी बोलत होता की मिसेस सायली उठा ना, बघा ना तन्वी इथे होती, तिने रात्रभर माझा हात धरला होता. पण तरी सुद्धा सायली त्याला रिस्पॉन्स देत नाहीये. अर्जुनची ऍक्टिंग नेहमीच कमाल असते प्रेक्षकांनो. मागच्या वेळेला सुद्धा गणपती विसर्जनाच्या वेळेला सायली ऍडमिट झाली होती, तेव्हाही अर्जुनने खूप छान ऍक्टिंग केली होती. रादर मला ती ऍक्टिंग खूप जास्त आवडली होती. आणि त्यानंतर त्यांनी प्रतिमा आत्याचा शॉट घेतला, म्हणजे प्रतिमा आत्याचा सीन दाखवला. प्रतिमा आत्या दोनदा चक्कर मारतात, त्यांना म्हणजे उठल्या उठल्या सायली दिसत नाही, त्यांच्या मायेचा माणूस कुठे दिसत नाही. त्यांची ती नजर, कावरी बावरी नजर खूप छान दाखवलं त्यांनी. कधी सायलीच्या खोलीकडे बघतात, कधी देवघराकडे बघतात, कधी किचनमध्ये बघतात. जिथे जिथे सायलींचा वावर त्यांना अपेक्षित आहे तिथल्या सगळ्या ठिकाणी त्या बघत असतात. पण मग पूर्णाजींना कळतं की हिला सायलीला भेटायचंय, सायलीला बघायचंय. पण पूर्णाजी आणि रविराज खूप सेन्सिबल दाखवले. याला म्हणतात एक्सपिरियन्स माणूस. म्हणजे त्यांनी एकदम पटकन बाजू सांभाळून घेतली. पूर्णाजी म्हणाल्या की अगं तू सायलीला शोधतेस ना प्रतिमा, सायली ना तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. पण आता ही अस्मिता सांगणार असते बरं का. अस्मिताला सुद्धा त्यांनी दटावलंय की खबरदार जर प्रतिमाला सांगितलंस तर. पण आता प्रतिमा त्या एकदा जातात असं सांगितल्यानंतर पण पुन्हा येतात त्या परत आणि पुन्हा सायलीला शोधायला लागतात. आणि पूर्णाजीशी संवाद साधायचा पण प्रयत्न करतात की सायली कुठे, असं तिच्या बेडरूमच्या दरवाजाकडे खाणाखुणा करून त्या म्हणजे सांगत असतात प्रतिमा पूर्णाजीला. मग रविराजांना असं वाटतं की प्रतिमाच्या जेवणाची वेळ झाली. मग ते सांगतात पूर्णाजीला की अहो पूर्णाई, प्रतिमाची जेवायची वेळ झाली आहे बहुतेक. मग हळूच अलगदपणे प्रतिमा आत्या पण रविराजांकडे बघतात. म्हणजे सायली नाहीये तर त्या इतरांशी सुद्धा संवाद साधतात, म्हणजे विशेषतः पूर्णाजी आणि रविराजांशी. छान वाटला तो सीन बघून. पण आता प्रेक्षकांनो, खरा जो ड्रामा आहे ना तो सध्या प्रियाचा चालू आहे. म्हणजे प्रेक्षकांनो, मला असं अपेक्षित नव्हतं. प्रिया जिने लहानपणापासून सायली सोबत सहवास अनुभवलाय, सहवासात होती ती, खरं तर तिची मैत्रीण होती. ठीक आहे, माणसाने वाईट असावं, पण ऍटलिस्ट म्हणजे वाईट काळामध्ये तिचं दुखतंय, ती मरणाच्या दारात उभी आहे, तर तिचे काय दाखवले ऐकवलेत विचार की तू जा, तुम्ही दोघी मायले की आता तिथे फोडण्यात देत बसा. ठीक आहे, एवढं सेल्फिश म्हणजे आपल्याला पचायला थोडंसं जड जातं. असो, इथे आपण फक्त मालिकेतल्या पात्रांविषयी चर्चा करतो. इथे बाकी वैयक्तिक कोणाला काहीही बोलण्याचा उद्देश आपला नाहीये. तर आपण फक्त मालिकेवरती असलेल्या अतूट प्रेमामुळे या सगळ्या गोष्टींची चर्चा करत आहोत. पण प्रेक्षकांनो, आता खरा ट्विस्ट मजा उद्या येणार आहे बघायला. रॅदर काही भागांमध्ये ऍक्च्युली ना त्यांना दाखवायला बरंच काही आहे, पण ते काय करतात माहितीये का, एकाच ठिकाणी कथा गोल गोल फिरवतात. त्यामुळे आपल्याला अचानक इंटरेस्ट संपतो आणि मध्येच काहीतरी मोठं घेऊन येतात आणि इंटरेस्टिंग ट्विस्ट म्हणून दाखवतात. पण ते पचनी पडायला जसा मध्येच एखादा ट्विस्ट आला की आपल्याला सुद्धा अचानक मागचं विसरायला होतं. असो, पण आता त्यांनी काय दाखवलंय की आता ही जी प्रिया आहे ना प्रेक्षकांनो, ती जाणार आहे घरी. म्हणजे आतापर्यंत ती दवाखान्यात होती, मस्त ढाराढूर रात्री झोपलेली आहे ती. पहाटे उठून तिला नागराजचा फोन आला. पण मला हे कळलं नाही की तिने नागराजला ऍटलिस्ट सांगितलं असतं की सायली दवाखान्यात आहे. तिने हे जरी नसतं सांगितलं की ती माझ्यामुळे पडली तरी चाललं असतं. पण सायली दवाखान्यात आहे हे तिचा सांगण्याचा, म्हणजे न सांगण्याचा उद्देश नेमका काय आहे ना, तो जरा मला पचनी नाही पडला. म्हणजे ऍटलिस्ट तिने सांगायला हवं होतं. प्लॅन जर त्यांनी पोस्टपोन केला असता तरी चाललं असतं. असं काही हार्ड अँड फास्ट नव्हता त्यांचा प्लॅन. असो, पण ठीक आहे, काहीतरी इंटरेस्टिंग दाखवायचं म्हणून त्यांनी दाखवलंय ते. तर आता या प्रियाने नागराजला काही सांगितलं नाही की सायली दवाखान्यात ऍडमिट आहे म्हणून. त्यामुळे आता हा महिपत आणि नागराज दोघं मिळून त्या हल्लेखोराला प्रतिमाच्या मागे पाठवणार आहेत. आता तुम्ही त्या प्रोमोमध्ये पाहिलं असेल की प्रतिमा त्या बाहेर येऊन म्हणजे बाहेर आलेल्या आहेत आणि बाहेर दहीहंडीचा कार्यक्रम सुरू आहे आणि अर्जुन प्रतिमा आत्याला शोधतोय. तर आय गेस आता हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये स्पष्ट होईलच, बट आय गेस प्रिया घरी गेल्यानंतर प्रतिमा आत्याला
सगळं काही सांगते की सायली दवाखान्यात ऍडमिट आहे, ती पडली, आता काय होईल तुझं, असं काहीतरी तिचा छळ करणारच आहे ती. सायली नाहीये या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेणार आहे ती. आणि आता या प्रतिमा त्या घाबरून गांगरून एकतर पळून जातील, नाहीतर मग सायलीच्या शोधासाठी किंवा सायलीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातील. प्रतिमा आत्या बाहेर पडलाय या गोष्टीचा फायदा घेऊन महिपत त्याची माणसं प्रतिमा आत्यावर हल्ला करण्यासाठी नक्कीच पाठवणार. आणि त्यामध्ये मात्र प्रतिमा आत्या जखमी होतात की खरंच प्रतिमा आत्याचं कॅरेक्टर ते इथे संपवतात, या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यामध्ये आहेत. पण अर्जुनने प्रतिमा आत्यावर कोणीतरी हल्ला करतंय हे बघितलंय. प्रोमो नेहमी धमाकेदारच असतात ठरलं तर मगचे, त्यात काही शंका नाही. पण आता ही जी स्टोरी आहे ही पुढे कशी सरकेल ते बघूयात. पण सकाळी मी तुम्हाला दिलेल्या रिव्ह्यू नुसार माझा असा अंदाज आहे प्रेक्षकांनो की कदाचित साक्षी प्रतिमाला वाचवू शकते. कारण साक्षी या सगळ्या गोष्टीच्या विरुद्ध होती. तिने महिपतला अपोज केलेलं होतं की तुम्ही आता कुठलाही व्हायलन्स करू नका अण्णा, त्यामुळे आपण प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो. तर आय गेस साक्षी वाचवू शकते प्रतिमाला, नाहीतर हे प्रतापराव त्यांच्यावर हल्ला घेऊ शकतात. बाकी तर कोणी मला दिसत नाहीये. तुम्हाला जर कोणाचं नाव सुचलं तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, सायलीला जी ब्रेन इंजुरी झाली आहे त्याबद्दल तुम्ही मला खूप छान माहिती दिलीत. ऍक्च्युली मला त्याबद्दल माहित नव्हतं, म्हणून मी तुम्हाला तो प्रश्न विचारला. पण किती भयंकर असतं ना आपलं माणूस अशा वेळेला दवाखान्यात ऍडमिट होणं आणि आपण ही सगळी परिस्थिती हँडल करणं. म्हणजे वर जे लोक असतात ना प्रेक्षकांनो, त्यांची जास्ती तारांबळ उडते. आणि हेच ठरलं तर मग या मालिकेमध्ये खूप छान दाखवलंय त्यांनी. नेहमीप्रमाणे कल्पनाताई एक छान सासू असल्याचं पूर्ण कर्तव्य करतायत आणि यावेळेला प्रतापराव सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. दोघही सासू सासरे सायलीसाठी तिथे दवाखान्यात आहेत, खूप काळजी करतायत. आणि अस्मिताबाई नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय. कोणाचं काहीही झालं तरी अस्मिताची गैरसोय मात्र होत नाही, हे खरं आहे. तर आता ही प्रिया तिथे घरी जाणार आहे आणि त्या प्रतिमाचा छळ करणार आहे आणि प्रतिमा त्या आता बाहेर पडणार आहे. पण आता नेमकं कशासाठी ते आपल्याला कळायचं बाकी आहे. त्याचा भाग उद्या सकाळी येईलच तुम्हाला. किंवा असं पण होऊ शकतं प्रेक्षकांनो की सायलीला ती तन्वी आहे हे पण आठवू शकतं. म्हणजे ही आपली आई होती, असा आपला ऍक्सिडेंट झाला हे पण ते दाखवू शकतात. कुछ भी हो सकता है. प्रेक्षकांनो, तुम्ही आपल्या या चॅनलवरती मला कमेंट करून नक्की सांगा की नेमकं काय ट्विस्ट येऊ शकतो पुढे. आणि ते ट्विस्ट जर खरे निघाले, ज्या ज्या प्रेक्षकांचे खरे निघाले, आपण त्या सगळ्या प्रेक्षकांच्या कमेंट्स आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये वाचूयात. रादर आपण त्याच्यावर एक स्पेशल एपिसोड करूयात आपल्या त्या चॅनलवर. म्हणजे रिव्ह्यू विथ अनघावर पण तुम्ही कमेंट्स करता आणि अगदी भरभरून कमेंट्स करता, तर त्या सुद्धा कमेंट्स आपण या चॅनलवर वाचणार आहोत आणि विशेष त्याचा एक एपिसोड करू. कारण मला असं समोर येऊन तुम्हाला रिव्ह्यू सांगायला खूप छान वाटतं, पण होतं काय प्रेक्षकांनो, घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून आता सणवार आहेत, हे सगळं करून मला वेळ मिळत नाही. आणि करायला, व्हिडिओ तयार करायला, एडिटिंग करायला मी एकटीच असते, त्यामुळे माझी खूप धावपळ होते. पण वेळात वेळ काढून मी तुम्हाला हे असे व्हिडिओ समोर येऊन सादर करणार आहे. रादर आपलं हे चॅनल खास मी त्याच्यासाठी राखून ठेवलंय. फक्त आता ईश्वराची कृपा झाली तर आपल्या तिन्ही चॅनलवर 1-1 लाख सबस्क्रायबर पूर्ण व्हावेत, हीच फक्त माझी इच्छा आहे प्रेक्षकांनो. मला ना असं ते लावायचं आहे माझ्या घरामध्ये ते यूट्यूबचं सिल्वर बटन. खूप 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 एक्सायटेड आहे मी त्यासाठी. असो, जेव्हा वेळ येईल तेव्हा ते मिळेलच मला. तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच कायम राहू द्या. पण कमेंट करायला विसरू नका. आपण आपल्या या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये एक कमेंटचं खास एपिसोड करणार आहोत. मला नक्की सांगा काय वाटतं तुम्हाला. ठरलं तर मग मध्ये कुठला ट्विस्ट येऊ शकतो. ज्यांचे अंदाज बरोबर निघतील किंवा असतील तर त्यांचे आपण नक्कीच हे सगळे कमेंट्स यावरती वाचूयात. मला नक्की कमेंट करून सांगा प्रेक्षकांनो. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, रविवारी, शनिवारी आणि दररोज सकाळी रिव्ह्यू विथ अनघावर मला भेटायला आवाजाच्या स्वरूपामध्ये विसरायचं नाही. त्यासाठी याही चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याही चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.